या अशा अनहेल्दी गोष्टी मुलांना देऊच नाही असं आपल्याला वाटतं, पण टोमॅटो केचप पोरांचं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. तर आज म्हटलं चला हे केचप आपण घरी बनवू शकतो का, हे ट्राय करून बघूया. काही टोमॅटोज मी घेतले, त्यांना असं मोठं मोठं कट करून घेतले आणि ही रेसिपी मी सुद्धा ऑनलाईनच बघितलेली आहे. टोमॅटो मी कढईमध्ये शिजण्यासाठी टाकलेत, काही गरम मसाले घेतलेत, त्यांना कापडामध्ये बांधून अशी पोटली तयार केली आणि ही पोटली सुद्धा मी या टोमॅटोमध्येच टाकून घेतली. आता याला कमी आचेवरती चांगलं शिजवून द्यायचंय. तोपर्यंत म्हटलं चला आपलं एक पार्सल आलंय ते आपण उघडून बघूया. तर यामध्ये ना मी एक साडी ऑर्डर केली होती, कॉटन फॅब्रिक मधली ही साडी आणि खूप सुंदर दिसतीये. एकदम सॉफ्ट याचं कापड आहे आणि अंगाला एकदम चापून चोपून बसले, त्यामुळे मला तर खूप जास्त आवडली होती. माझ्याकडे मॅचिंग ब्लाऊज नव्हता त्यामुळे दुसराच घातलाय, पण ज्यावेळेस मी यावरचा ब्लाऊज शिवेल ना खरंच ही खूप छान साडी दिसणार आहे. आता थंडी सुरू आहे त्यामुळे मन्या सुद्धा गारटून गेलाय आणि अभि आणि मन्या दोघांचं इथे झोपायचं काम सुरू आहे. कालचं अर्धवट राहिलेलं काम म्हटलं आज पूर्ण करून घेऊया. इथे मी मेजरमेंट्स घेत होते कारण म्हटलं आपलं सगळे काम परफेक्ट झाले पाहिजे. पप्पांनी मला सांगितलं आयशा वरतून खाली नाही तर खालून वरती असा वॉलपेपर चिटकवायचा म्हणजे घड्या पडत नाहीत आणि अशी कामं करायला मला खूप जास्त आवडतात. आपले टोमॅटो आता परफेक्ट शिजलेले आहेत. आता म्हटलं चला पुढची प्रोसेस करून घेऊया. त्यामध्ये मी साखर घातली, बेडगी मिरची पावडर घातली, थोडंसं मीठ घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं व्हिनेगर घातलं. तर एवढ्याच गोष्टी यामध्ये घालायच्या होत्या. त्यांना पुन्हा मिक्स करून काही वेळ मी पुन्हा शिजत ठेवलं. तर जे वॉलपेपर मी लावलाय ती भिंत अशी काही दिसते. आता ही खिडकी आहे ना, याला मी विचार करते व्हाईट कलरचा पडदा बसवेल. कसं वाटतंय वॉलपेपर कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडलं. आता एवढंच मला ते कमी पडले आणि त्यासाठी मला एक रोल ऑर्डर करावा लागणार आहे. आज संध्याकाळी पुन्हा मला मम्मीच्या घरी जेवायला बोलवलं होतं आणि आज वहिनींनी खूपच भारी पावभाजी बनवली होती. रात्री तिकडे गेल्यामुळे केचपचं काम आपलं अर्धवटच राहून गेलं, त्यामुळे म्हटलं चला आता त्याला बारीक करून घेऊया. तर गरम मसाल्याची जी पोटली टाकली होती ती बाजूला मी काढून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं जे टोमॅटो आहे ते मी घालून घेतलं आणि त्याला बारीक करून घेतलं. आता बारीक केल्यानंतर याला आपल्याला गाळून पण घ्यायचंय, पण म्हटलं टेस्ट कशी ती बघूया. थोडीशी साखर माझ्याकडून जास्त झाली आहे, पण पहिलाच अटेम्प्ट आहे त्या मानाने खरंच खूप चांगलं झाले. चला बाय.